दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 3 दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन अहिल्यानगर येथे करण्यात आलं आहे. अहिल्यानगरला प्रथमच संगीत नाट्य महोत्सवाचा बहुमान मिळाला असून सदर महोत्सव 25, 26 आणि 27 ऑगस्ट रोजी माऊली सभागृह सावेडी येथे संपन्न होणार आहे. अहिल्यानगरमधील संगीत नाट्य रसिकांची अभिरुची ध्यानात घेऊन शासनाने हा संगीत नाट्य महोत्सव येथे आयोजित केला आहे. सदर संगीत नाट्य महोत्सवासाठी सर्व रसिकांना प्रवेश विनामूल्य आहे. या महोत्सवासाठी अहिल्यानगरची श्रुती संगीत निकेतन ही संस्था समन्वयाचं कार्य करत आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर धनश्री खरवंडीकर यांनी दिली. या महोत्सवाचं उद्घाटन अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार निलेश लंके, आमदार संग्राम भैया जगताप, आमदार अक्षयदादा कर्डिले, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर माननीय धनंजय जाधव अशा अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता माऊली सभागृह सावेडी येथे संपन्न होणार आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. नमस्कार. श्रुती संगीत निकेतनची अध्यक्षा डॉक्टर धनश्री खरवंडीकर. आपल्या नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे एक आगळा वेगळा संगीत नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि हा नगरला मिळालेला प्रथमच बहुमान आहे. आणि श्रुती संगीत निकेतन या संस्थेकडून समन्वय या नाट्य महोत्सवासाठी शासनाकडे केला जाणार आहे. या संगीत नाट्य महोत्सवामध्ये 25, 26, 27 असे 3 दिवस, 25, 26, 27 ऑगस्ट रोजी 3 दिवस 3 संगीत नाटकं नगरकर रसिकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये 25 ऑगस्टला पहिल्या दिवशी डॉक्टर विकास कशाळकर लिखित नगरच्या श्रुती संगीत निकेतनतर्फे संगीत उसोडोंगापरी हे संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारलेलं संगीत नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे या संस्थेतर्फे संगीत संत कान्होपात्रा हे नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी दिनांक 27 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील खलवायन संस्थेतर्फे गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशय कल्लोळ हे लोकप्रिय नाटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या तिन्ही संगीत नाटकांचा प्रयोग आपण सर्व नगरकर रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्व नगरकर रसिकांनी नेहमीप्रमाणेच उदंड आणि भरभरून प्रतिसाद या संगीत नाट्य महोत्सवाला द्यावा. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांच्या उद्देशानुसार संगीत नाटकांना गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी हे संगीत नाट्य महोत्सव आयोजित केले जाणार आहेत. आणि यावर्षी पुणे, मुंबई, सांगली, रत्नागिरी इथे मागील वर्षी अनेक ठिकाणी झालेले होते. त्यातनं हा नगरला या श्रुती संगीत निकेतनच्या कार्याची दखल घेऊन की आपण नगरमध्ये संगीत नाटक चळवळ जी चालू केली गेली अनेक वर्षे, 12 वर्षे, तर त्या चळवळीची दखल घेऊन, कार्याची दखल घेऊन नगरला, नगरच्या नाट्य रसिकांची अभिरुची, कलाकारांची आवड ही लक्षात घेऊन हा संगीत नाट्य महोत्सव दिला गेलेला आहे. याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार मानते आणि आपण सर्व नगरकर रसिकांना आवाहन करते की आपण या संगीत नाट्य महोत्सवासाठी जरूर या. सर्वांना आग्रहाचे आमंत्रण. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती.
एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.